अहिल्यानगर शहरातील भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत जुगार अड्ड्यांवर छापा टाकून 17,32,990 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत 12 इसमांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे। अहिल्यानगर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पोलीस पथकानं ही कामगिरी केली आहे। तर अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार विशेष पोलीस पथकातील अधिकारी अंमलदार हे भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत विशेष पोलीस पथकासह पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या रोडवरील हॉटेल इंद्रायणीच्या बाजूला पत्राच्या शेडमध्ये काही इसम तिरट नावाचा हरजीतचा जुगार खेळत आहे। माहिती मिळताच तात्काळ भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचा स्टाफ यांना संबंधित ठिकाणी कारवाई करण्याकामी सूचना देत मार्गदर्शन करून रवाना केलं। संबंधित ठिकाणी विशेष पोलीस पथकाने जाऊन खात्री केली असता तेथे काही इसम मांडी घालून गोलाकार बसलेले दिसले, तसेच त्यांच्या हातात पत्ते आणि समोर डावामध्ये पैसे असल्याचं दिसून आलं। पोलीस स्टाफची आणि पंचांची खात्री झाल्यानं छापा टाकला असता पोलीस पथकाची चाहूल लागताच संबंधित ठिकाणी असलेले इसम पळून जाऊ लागले। त्यांना पोलीस पथकाने पाठलाग करून ताब्यात घेतलं असता 12 इसम आढळून आले। त्यांना पोलीस पथकाची ओळख सांगत विश्वासात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून 90,990 रुपये रोख रक्कम आणि 2,40,000 रुपये किमतीचे 16 मोबाईल फोन तसेच 14 लाख रुपये किमतीची लहान मोठी 6 वाहनं असा एकूण 17,32,990 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी पंचासमक्ष जप्त करून ताब्यात घेतलेल्या 12 आरोपींसह भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे कायदेशीर कारवाई करण्याकामी घेऊन आले। यात अनिकेत कुऱ्हाडे, राहुल लड्डा, भूषण धाडगे, मुसा इसा शेख, दिलीप दुसुंगे, जिशान इनामदार, असलम मोहम्मद शेख, उमेश कोतकर, समीर सईद सय्यद, रफीक हसन शेख, अल्ताफ मुस्ताक शेख, शब्बीर हुसेन खान आदी आरोपींविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।